नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र. डॉक्टर विजय दहिफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. मंडळी, या मंचावर आपण आधी सेक्स आणि त्या संदर्भातल्या विविध महत्त्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांच्याकडून शास्त्रोक्त माहिती जाणून घेतलेली आहे. मग योगा, म्युझिक, झुंबा, सेक्स, धूम्रपान, मद्यपान किंवा अशा अनेक विषयांवर डॉक्टर विजय दहिफळे यांनी आपल्याला शास्त्रशुद्ध शैलीत मार्गदर्शन केलेलं आहे. आज सुद्धा एका महत्त्वाच्या विषयावर आपण त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. मात्र त्याआधी जाणून घेऊया त्यांच्याविषयी एका व्हिडिओच्या माध्यमातून. डॉक्टर विजय दहिफळे हे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत. डॉक्टर विजय दहिफळे यांचे क्लिनिक संभाजीनगर, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत. त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरूळ, खारघरमध्ये मेडिकोर हॉस्पिटल, ठाणे, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, नागपूर, अहमदाबाद आणि दुबईमध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत. डॉक्टर विजय दहिफळे हे नेहमीच देशविदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्सबाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात. तर वयाच्या 50 नंतर कसं असावं सेक्स लाईफ याविषयी आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर विजय दहिफळे पुन्हा एकदा आपल्या स्टुडिओत आलेले आहेत. त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर, वेलकम. नमस्कार. तर प्रेक्षक हो, आपल्यापैकी कुणीच परिपूर्ण नाहीये. निसर्गाची देण असलेलं आपलं हे मानवी शरीर सुद्धा परफेक्ट नाहीये आणि ही जाणीव आपल्याला असायलाच हवी. सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी शारीरिक दोष, व्यंग हे आहेतच, पण त्यावर वैद्यकीय उपाय सुद्धा आहेत. आपल्या 28 वर्षीय विवाहित मुलीची अशीच एक शारीरिक समस्या घेऊन एक महिला डॉक्टर विजय दहिफळे यांच्या पुण्याच्या क्लिनिकला आल्या. या मुलीचं 2 वर्षापूर्वीच लग्न झालं होतं आणि मुलगी, तिचा पती अतिशय उच्च शिक्षित असे होते. दोघांनाही बड्या पगाराची, तगड्या पगाराची नोकरी होती आणि असं असून सुद्धा पती मात्र पत्नीचे पैसे वापरायचा असा त्या पत्नीचा आरोप होता. पण या जोडप्यामध्ये शारीरिक जवळीक सुद्धा नव्हती. हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि नेहमीच त्याच्यामुळे या दोघांमध्ये वाद व्हायचे. पतीला कमजोरी आहे असं पत्नीनं सांगितलं. यावर पतीला तू आधी क्लिनिकला घेऊन ये, मग तुम्हा दोघांचंही समुपदेशन आपण करू असं डॉक्टरांनी सांगितलं. दुसऱ्याच दिवशी जोर जबरदस्तीने का होईना, भांडण तंटे करून का होईना, या मुलीनं तिच्या पतीला डॉक्टरांकडे आणलं. तेव्हा पतीकडे डॉक्टरांनी विचारणा केली आणि तेव्हा असं कळलं की या मुलीचं मायांग लहान आहे आणि त्यामुळे पतीला तिच्यासोबत संबंध ठेवत्या दरम्यान त्यावेळी अडचणी येत होत्या. आता 2 वर्षांपासून संबंध, शारीरिक संबंध या दोघांमध्ये नव्हते, या जोडप्यामध्ये नव्हते आणि त्यामुळे पतीला सुद्धा कमजोरी आलेली होती. डॉक्टरांनी या जोडप्याला तपासलं, दोघांनाही उपचार दिले, तसंच मुलीचं आणि तिच्या आईचं सुद्धा समुपदेशन केलं. सगळ्या बाबी काय आहेत, नक्की कोणती लैंगिक समस्या आहे या दोघांना हे समजावून सांगितलं. सरांच्या या उपचारांचा चांगला परिणाम दिसून आलाय आणि त्यानंतर या जोडप्यानं सरांचे आभार मानलेत. आजच्या घडीला हे जोडपं जे आहे ते अतिशय सुखी वैवाहिक जीवन जगतंय. तर डॉक्टर, इथे मला विचारायचं आहे की पुन्हा एकदा लग्न संस्था म्हणजे काय, त्या शारीरिक संबंधांचं महत्त्व काय, भावनिक गुंफण कशी असायला हवी जोडप्याची, हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. आणि विचार करा, 2 वर्ष झालेली आहेत लग्नाला. खरंय, शो आपला 6 वर्षापासून चालू आहे. एवढं एज्युकेशन असून देखील सेक्स एज्युकेशन किती कमी आहे हे थोडक्यात मी सांगतो या ठिकाणी. हे बघा, बरेचदा काय वाटतं की मी इतका हायली क्वालिफाईड आहे, पण हायली क्वालिफाईड कशामध्ये? बरेचदा तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी, त्या हाय क्वालिफिकेशन तर तुमच्या व्यवहारामध्ये ॲप्लिकेशन तुम्ही किती करता. म्हणजे ह्या 2 वर्षामध्ये त्या तुमच्या दोघांचे किती इगो असतील. म्हणजे शो पाहताय, सर्व करताय, पण शेवटी पकडून आणावं लागलं. म्हणजे दुसऱ्या दिवशी, पहिल्या दिवशी तर कुणी आलंच नाही. बिचारी आई आणि मुलगी रडत आलेली. त्याने सांगितलं अशी व्यथा आहे. मग ज्या अर्थी काय असतं, मला एका साईडने डिसिजन देता येत नाही. हे फार महत्वाचं असतं की म्हणजे न्याय सर्वांना चांगला मिळाला पाहिजे. भले हे बघा, स्त्री असो पुरुष असो, दोघांनाही समान मान सन्मान आणि जी काही अडचण असेल त्यांना त्याचं सोल्युशन आपण नक्की करतो. पण हे 2 वर्ष आता जायला नको. मी खरंच आपल्या प्रेक्षकांचं धन्यवाद मानतो. इव्हन आई वडिलांनी देखील आता मुलांना आपल्या हे दाखवायला चालू केलं. सर म्हणे, अरे बाबा आत्ताच बघा म्हणे, असं काही होऊ देऊ नका, नंतर वैवाहिक जीवन सुखी राहणं यामध्ये सर्वांनाच आनंद आहे. म्हणून तर हा सुखी जीवनाचा मंत्र आहे.
म्हणूनच आमचा हा मंच आहे आणि त्यामुळे तुम्हाला काही लैंगिक समस्या असतील तर त्या मान्य करा, व्यक्त व्हा. तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता, त्यांचं समुपदेशन घेऊ शकता. सरांची महाराष्ट्रभरातली क्लिनिक आहेत. संभाजीनगर, पुणे, नेरूळ, दादर, ठाणे, कल्याण, नाशिक, नागपूर, नवी मुंबईमध्ये खारघर इथे सुद्धा डॉक्टर असतात. तिथे सुद्धा तुम्ही जाऊ शकता. अनेक जण इथे येतात. तुम्ही सुद्धा असंच करा आणि तुमच्या सगळ्या लैंगिक विषयक समस्या, लैंगिक समस्या आणि शंकांचं निरसन जे आहे ते करून घ्या. तुम्ही अपॉइंटमेंट सुद्धा सरांची घेऊ शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर नंबर दिले आहेत ते पुन्हा एकदा टिपून घ्या. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता काही शंका असतील तुमच्या मनात लैंगिक समस्यांविषयी किंवा सेक्सविषयी काही प्रश्न तुमच्या मनात असतील तर तुम्ही नक्की सरांना विचारू शकता थेट लाईव्ह. आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 0226930247. चला तर मग आता आपल्या चर्चेकडे येऊया. डॉक्टर दादा उबा यांचा फोन आलेला आहे. माझी एक तक्रार आहे की ते मला कधीच प्रश्न विचारू देत नाहीत. सगळ्यात आधी त्यांचा फोन आलेला असतो. आणि त्यांचं मनापासून स्वागत. आणि ही असते कार्यक्रमातली इन्व्हॉल्वमेंट. नक्कीच आपण उत्तर देऊया. नक्कीच. दादाजी प्रश्न विचारा तुमचा. नमस्कार सर. नमस्कार जी दादा, बोला. शारीरिक संबंध ठेवताना पुरुषांनी कंडोमचा वापर केला तर जास्त वेळ शारीरिक संबंध ठेवता येतात की कंडोमचा वापर नाही केला तर जास्त वेळ शारीरिक संबंध ठेवता येतात, याबद्दल सांगा सर. अच्छा, अतिशय बेसिक प्रश्न आणि खूप जणांच्या मनामध्ये असलेल्या माझ्या मेलवर याचे नेहमी इन्क्वायरी येत असते. सांगूया आपण. सर्वप्रथम आपल्या जगभरातील लोक या ठिकाणी आमच्या सर्व दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत, त्यांचं अभिनंदन आणि कौतुक करून आपण जो संकल्प दिला होता त्यांना की या ठिकाणी सर्वांनी शो पाहायचा, तर आज एक मुलगा माझ्याकडे आला, बोलला, सर म्हणे मी इतक्या दिवसापासून टेन्शनमध्ये होतो, माझं लग्न ठरवलेलं आहे आणि लग्नानंतर मला काय काय होईल काय नाही एवढं दडपण आलं, कुठं जाऊ, कोणाला विचारू, म्हणून तो आज आपल्याकडे आला. त्या ठिकाणी समुपदेशन केलं, ट्रीटमेंट घेतली, वडिलांनी देखील आनंद व्यक्त केला आणि मी खरंच धन्यवाद देतो. आणि एका महिलेने देखील तुमचं कौतुक केलंय की मॅडम ज्या पद्धतीने प्रोग्रामची मांडणी करतात आम्हाला धीर येतो आणि तुम्ही म्हणता ना जोडप्याने सोबत या, मग ते सोबत येतात आणि त्यांचे संख्या समाधान करून घेतात. धन्यवाद. आता आता उत्तर देऊया या प्रश्नाचं की निरोध समजा वापरला पाहिजे न वापरला पाहिजे. एक महत्वाची गोष्ट मी त्यांना सांगतो, मी माझी टॅगलाईन सांगतो, एक डिस्क्लेमर. टाइम, प्लेस, पर्सन, कंडिशन, कल्चर, सेफ्टी, कन्सेंटिंग, आपला ओन आणि नॉन इन्फेक्टेड पार्टनर, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि सेक्स एज्युकेशन, अवेअरनेस, सेफ्टी का महत्त्वाचं आहे की जर तुमची चेहऱ्याची निगा तुम्हाला ठेवायची आहे तशी स्वतःच्या प्रत्येक आपल्या अवयवाची निगा, लैंगिक अवयवाची निगा अतिशय आवश्यक असते. जसं दादा विचारतायत की निरोध हा नेहमीसाठी वापरला पाहिजे. कशासाठी असतात ते? एक तर प्रेग्नन्सीपासून प्रोटेक्शन तुम्हाला मिळणार. दुसरं त्या ठिकाणी काही क्रॉस इन्फेक्शन समोरच्याला असेल तर तुमचं समोरच्याला होऊ नये आणि समोरचं तुम्हाला येऊ नये. मी म्हणेन बऱ्याचदा मग पती पत्नी असतील तर काय वापरायची गरज आहे? अहो तसं नाही. इन्फेक्शन हे कोणाकडनं आलं, सोर्स काय आहे माहिती का आपल्याला नाही. म्हणून त्या ठिकाणी दोघांची संमती घेऊन, समजा समोरची व्यक्ती म्हणत असेल मला त्रास होत असेल तर हे ऐकायचं आणि ऐकून नंतर तुम्हाला ते वापरणं आवश्यक आहे. दुसरा उपप्रश्न असा आहे की यामुळे टायमिंग वाढतो का, ड्युरेशन वाढतं का? नक्कीच वाढतं. कारण काही प्रोडक्शन असे असतात त्या ठिकाणी एक लिक्विड असतं, सोल्युशन असतं, एक ॲनेस्थेटिक एजंट असतो, त्यामुळे त्या ठिकाणी टिपला थोडे सेन्सेशन हे डाऊन होतात आणि डेफिनेटली तुम्हाला क्रिया करताना डायरेक्ट सेन्सेशन आल्यानंतर काही जण पटकन फॉल डाऊन होत असतात. पण हे प्रोटेक्शन आल्यामुळं ड्युरेशन, टायमिंग, स्टॅमिना हा नक्कीच वाढतो, पण त्या प्रॉपर पद्धतीनं आणि सेक्सॉलॉजिस्टच्या सल्ल्याने घेतले तरच. नक्कीच. पुढचा फोन आलेला आहे लगेचच. नांदेडवरून फोन आहे राजश्री यांचा. त्यांचा कॉल घेऊया. डॉक्टर राजश्री, प्रश्न विचारा डॉक्टरांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार जी, बोला. पेनाइल इम्प्लांट बद्दल तुमच्या शो मध्ये मी ऐकलेलं, मागे एकदा शो मी पाहिला होता. व्हेरी गुड. तेव्हापासून मला एक प्रश्न विचारायचा होता सर की टेस्टिक्युलर इम्प्लांट करता येतं का? जसं की पेनाइल इम्प्लांट करतात तर त्याच्यासोबत टेस्टिक्युलर इम्प्लांट करता येतं का? आणि त्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे त्याबद्दल सांगा. म्हणजे ईमेल रेफर केला त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन, कौतुक का. म्हणजे MBBS नाही, सुपर स्पेशालिटीचा हा प्रश्न आहे. टेस्टिक्युलर इम्प्लांट तुम्ही ऐकलं की नाही ऐकलं नसेल, पण यांना माहिती आहे कारण यांची उत्सुकता वाढलेली आहे. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. एक बालपणीच काय होतं, एका मुलाला त्या ठिकाणी झोळीत टाकून काम करायला जातात ना, तर अशा केसमध्ये एक खेळता खेळता आई वडील काम करतायत, एक कुत्रा आला त्यांनी ती पूर्ण अवयवच कट करून घेऊन गेला. त्या ठिकाणी ना लिंग ना त्या ठिकाणी टेस्टिस. मग हा मुलगा मोठा झाला
आणि मोठा झाल्यानंतर ह्याची हिस्ट्री तुम्हाला अशी सांगतो, त्याच्या आजीनं हा शो पाहिला होता. नाही तर घरचे म्हणाले आता काहीच नाहीये, आपण ह्याला कुठेतरी वेगळ्या ठिकाणी येऊन सोडून देऊया. म्हणजे बघा एवढं अज्ञान या ठिकाणी आहे, पण ती आजी म्हणाली हा शो मी पाहिलाय, इथे नक्कीच हे नीट होऊ शकतं. आणि ते घेऊन आले. मित्रांनो तुम्हाला सांगतो 22व्या वर्षामध्ये त्याला पिनाईल इम्प्लांट केलं आणि काही कारणामुळे त्या ठिकाणी टेस्टिस देखील नव्हत्या. आम्ही हार्मोनल थेरपी चालू केली. आणि काय असतात टेस्टिकुलर इम्प्लांट, जसं सिलिकॉनचे हे लॉंग इम्प्लांट असतात तसंच टेस्टिसच्या आकाराचे राऊंड आकाराचे सिलिकॉन इम्प्लांट असतात. याला टेस्टिकुलर इम्प्लांट म्हणतात. ते त्या ठिकाणी त्याला बसवले गेले. बसवल्यानंतर सायकोलॉजिकली त्याला चांगला इफेक्ट आला. तिथं लग्न देखील झालेले. फक्त मूल होण्यासाठी त्याला डोनर्स म्हणून घ्यावा लागेल. पण सायकोलॉजिकल सॅटिस्फॅक्शन हे किती महत्वाचं असतं. नक्की त्यांचा सुंदर प्रश्न. हे इम्प्लांट करता येतात आणि ते नॅचरल दिसतात, ओळखायला देखील येत नाही. नक्कीच पुढचा फोन आलेला आहे. आता आपल्या बरोबर आहेत प्रियांका, त्यांचा कॉल घेऊया डॉक्टर. प्रियांका, विचारा प्रश्न. हॅलो सर. हा, नमस्ते जी, बोला. सर आम्हाला प्रश्न विचारायला कॉल पण किती वेटिंग आहेत आम्ही माहिती का, 3 हप्त्यापासून वेटिंग आहे कॉलिंग साठी. बघा एवढं वेटिंग राहतं आपल्याकडे. नक्कीच प्रियांकाजी, आम्ही प्रयत्न करू की तुम्ही जेवढ्या वेळा कॉल कराल जितक्या शोज मध्ये आम्ही तो घ्यायचा प्रयत्न करू. नक्की मॅडम. नक्की. मॅडम माझा प्रश्न आहे, पुरुषांच्या कमजोरीसाठीची पिनल इम्प्लांट सर्जरी कोणत्या वयापर्यंत करता येते आणि त्याचे काही दुष्परिणाम असतात का, त्याबद्दल माहिती सांगा. पेनाइल इम्प्लांट्सचे म्हणजे वयाची लिमिट नक्की सुंदर प्रश्न आहे. महत्वाची गोष्ट सांगतो, पिनाईल इम्प्लांट आयडियली ज्याला डायबिटीस आहे, बीपी आहे, सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट त्या काम करत नाहीत. म्हणजे अर्थातच काय आलं 40च्या नंतर, 50च्या नंतर. आणि मॅक्झिमम वय काय, तर आम्ही स्वतः केलेलं मॅक्झिमम हे 80 वर्षापर्यंत आहे. म्हणजे मन चिरतून असतं नेहमीसाठी. आणि समोरच्या व्यक्तीला बघा, मी परत तुम्हाला रिपीट करून सांगतो, प्रत्येक गोष्ट आणि ऍक्ट हा तुम्ही ऍक्टिव्हिटी करण्यासाठीच त्या ठिकाणी तासात लागते का नाही. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट काय म्हणतात, तुम्ही स्वतःला देखील जेव्हा स्नान करताना बाथरूममध्ये असताना तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा एकदा, तुम्ही कसे दिसता. तुम्ही पहिल्यांदा स्वतःलाच आवडता की नाही, हे फार महत्वाचं आहे. नंतर दुसऱ्यानं तुम्हाला आवडावं किंवा दुसऱ्याचं अट्रॅक्शन तयार व्हावं, ही पुढची गोष्ट येते. म्हणून तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. बऱ्याच जणांना स्वतःच्या आकारामुळे देखील एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो. आणि महत्त्वाचं सांगतो, 50 ते 80 वर्षापर्यंत आपण केव्हाही करू शकतो. सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रॉलॉजिस्ट, युरोलॉजिस्ट त्या ठिकाणी काही प्रकारे काही वेगवेगळे डिसीज आहेत, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन ते पाहिलं जातं. आणि काही ट्रॉमॅटिक केसमध्ये काही जणांचा ॲक्सिडेंट झाला असतो वयाच्या 20-22व्या वर्षात, तर अशा देखील केसेसमध्ये स्ट्रिक्चर असताना देखील त्याची काळजी घेऊन आम्ही इम्प्लांट केलेले आहेत. त्यामुळं ॲज सच 22व्या वर्षापासून ते 70 ते 80 वर्षापर्यंत आपण इम्प्लांट नक्कीच करू शकतो. आणि त्याचे काही कॉम्प्लिकेशन नसतात प्रॉपर हँड्समध्ये. नक्कीच डॉक्टर, आज सलग लागोपाठ फोन येतात, खूप फोन वाजतात. खरं तर आता बेळगाववरनं फोन आहे, रोहित यांचा, त्यांचा कॉल घेऊया. रोहितजी, प्रश्न विचारा. नमस्ते डॉक्टर. नमस्कार. नमस्कार. सर मी तुमचं शो पाहून 100% नॉर्मल झालेलो आहे. व्हेरी नाईस. मला आता मेंटेन म्हणजे योगासन प्राणायाम कंटिन्यूस करत आहे. 48 मिनिट्स मेडिटेशन आणि 50 मिनिट्स योगासन करत आहे. अच्छा, कितीदा करता आठवड्यात कितीदा करता तुम्ही? रोज सर, कंपल्सरी. बर, रोज करता. व्हेरी गुड. हा, त्याच्यामुळे मी ऍक्टिव्ह राहतो आणि मला कॉन्फिडन्स बी आलाय. असंच मेंटेन ठेवू शकतो का? आणि सकस आहार आणि प्राणायाम सगळं करत आहे. म्हणजे तुम्हाला गोळ्या औषधं वगैरे नको, नॉर्मली हेल्दी राहायचं. बरोबर आहे. हो, नॉर्मल ऑलरेडी आहे, कंटिन्युअस असं मेंटेन ठेवायला पाहिजे. मेंटेन ठेवायचं. बरं, ठीक आहे, गुड. सांगूया तुम्हाला. हे बघ, हा देखील कॉमन म्हणजे आहार काय असावा. बरेचदा मला विचारतात की म्हणजे हे काही मिथ्स आहेत काही, म्हणजे व्हेज खाल्ल्यानेच मग तुम्हाला काही ताकद येत नाही, नॉनव्हेज खाल्लं की येते. आपण सांगूया मित्रांना काय असतो कंटेंट. बॅलन्स डाएट हे बघा, आपल्याकडं इंडियन डाएट म्हणजे भारतातील डाएट हे स्टँडर्ड डाएट समजलेलं आहे. हे बघा, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फॅट्स ह्याचं प्रमाण आपल्या बॉडीमध्ये किती असावं. हे बघा, फॅट बॉडीमध्ये वाढल्यानंतर इस्ट्रोजनचं प्रमाण वाढायला लागतं आणि टेस्टोस्टेरॉनच्या मात्रा कमी व्हायला लागतात. मग अशा केसमध्ये तुम्हाला मस्क्युलर राहणं, एक्झरसाईज करणं, व्यायाम करणं, सकस आहार, ह्या सर्व गोष्टीचं तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर मेडिसिन ही सपोर्टिंग थेरपी असते. म्हणजे काही सायकोजेनिक आहे, न्यूरोजेनिक आहे, कार्पोरल आहे किंवा कंडिशन रिफ्लेक्स आहे. अशा केसेसमध्येच तुम्हाला काही सपोर्टिंग ट्रीटमेंट लागते. मग या सपोर्टिंग ट्रीटमेंटसोबत मला काही जण काय विचारतात, सर हा कोर्स संपला 3 महिन्याचा म्हणे, मग त्यानंतर काय? मला नॉर्मल माणूस सुद्धा बऱ्याचदा 50% वेळेला फेल्युअरमध्ये जातो. पण नॉर्मल माणसाला आपण तो पेशंट झाला म्हणायचं का? असं नसतं. म्हणजेच याचा अर्थ काय
तुम्हाला ट्रीटमेंट देणं म्हणजे एक प्रकारचं रिफ्रेश करणं, काही कारण असेल त्याला दूर करणं आणि परत तुम्हाला नॉर्मल पद्धतीने ॲक्ट करणं हे आवश्यक असतं. म्हणून नक्कीच हा आजार नसतो. तुम्ही हे कंटिन्यू करा आणि तुमच्या मित्रांना देखील हे करायला लावा, शो पाहायला लावा. म्हणजे सर्वांचं स्वास्थ्य ओके असेल तर आपण राहू शकतो. नक्कीच. पुढचा फोन आहे परळी वैजनाथ अच्छा, इथनं very good. बंधुराम यांचा. घेऊया. त्यांचा कॉल घेऊया सर. बंधुराम, विचारा प्रश्न तुमचा. नमस्कार धैपळे सर. नमस्कार जी, नमस्कार. सर मी गेलेल्या बी शुक्रवारी तुम्हाला फोन लावला होता. बरं, बोला बोला. अच्छा. काही शंका आहे आणखी विचारा तुम्ही. हे म्हणलं प्लॅन इम्प्लांट सर्जरी किती दिवस चालते जिंदगीमध्ये? म्हणजे पेनाइल इम्प्लांट किती दिवस चालतं, बरोबर आहे? अच्छा. हा. बरं, ओके, ओके. ठीक. म्हणजे किती दिवस तुम्हाला चालणार ते, नाही का? हम्म. ठीक आहे सांगूया तुम्हाला. बघा, तो पहिला प्रश्न मॅडमचा जो होता ना, त्याचा उपप्रश्न म्हणजे हा नेहमी प्रश्न राहतो की तिचं लाईफ किती असतं. खरं आहे. हे बघा, सिलिकॉन मटेरियल पासून हे बनवलेलं असतं. हे सिलेंडर असतात, बरोबर आहे. आणि यामध्ये स्पेशली तुमचा विअर अँड टिअर वापर किती असतो काय नाही. म्हणजे इम्प्लांट तुम्हाला केलं म्हणजे केव्हाही त्याचं इरेक्शन तुम्हाला रेडी आहे, पण तुम्ही कितीही करायला पाहिजे असं अजिबात नसतं. दुसरं, सायंटिफिकली त्याचं ड्युरेशन हे 15 ते 20 वर्षापर्यंत असतं. समजा 15 ते 20 वर्षानंतर जरी तुम्हाला त्यात काही अडचण नसेल, तुम्ही त्याला कॅरी ऑन करू शकता. पण काही केसेसमध्ये एक दिलेले त्याच्या लिमिटप्रमाणे वेगवेगळ्या कंपनीवाईज त्याचं लाईफ वेगळं आहे. काही इंडियन आहेत, काही दुसरे बोस्टनचे देखील काही इम्प्लांट्स आहेत. त्याचं लाईफ हे 20 वर्षानंतर जर काही अडचण वाचली तर तुम्हाला त्याला रिप्लेस करता येतं, बदलता येतं. आणि अशा पद्धतीने वयाच्या शेवटपर्यंत तुम्ही जोपर्यंत सेक्शुअली ॲक्टिव्ह आहात, तुमच्या मनात जोपर्यंत भावना ॲक्टिव्ह आहेत, जोपर्यंत तुमच्या समोरचा पार्टनर देखील त्या ठिकाणी ॲक्ट करण्यासाठी रेडी आहे, हे महत्त्वाचं आहे. तोपर्यंत तुम्ही ते मेंटेन ठेवू शकता. त्याचे काही साईड इफेक्ट नाहीत. फक्त त्याची पद्धत समजून घ्या आणि आपल्या पार्टनरला देखील त्याबद्दलची माहिती असणं आवश्यक असतं. यानंतर ठाण्यावरून फोन आहे काशीनाथजी, त्यांचा घेऊया. कॉल घेऊया. काशीनाथजी, विचारा प्रश्न तुमचा. हा मॅडम, म्हणजे सेक्सच्या गोळ्या खाल्ल्यावरती ते काय पोटाला काय परिणाम होतात काय? बरं, तुमचं वय सांगा मला. माझा वय 52. बरं बरं, तुम्ही खाल्ली काय एखादी गोळी आतापर्यंत? हा, 4-5 वेळा खातो गोळ्या मी. बरं, काही परिणाम झाला का तुम्हाला? काही त्रास झाला का? त्रास काय नाही, एवढा त्रास काय नाही. ते मध्ये खायला जमल का? अच्छा अच्छा, हा ते विचारायचं. बरं, तुम्हाला काही अशी कमजोरी वगैरे काही आहे का, की समस्या? हा, माझे कमजोरी म्हणून खातो. बरं बरं, डायबिटीज बीपी आहे की तुम्हाला? हा, बिझी सर. बरं बरं, ठीक आहे, सांगूया. ओके, हे बघा, BP चा त्रास सेफ असतात का, काही साईड इफेक्ट असतात का? बघा, तुम्ही ड्रायव्हिंग जर चांगली सेफली केली ना, सेफ असतं. मग त्या ठिकाणी काही केअर घेण्यात नाही आली, मग ऍक्सिडेंट होतो. ह्यांना बीपी आहे म्हणतायत. ब्लड प्रेशर असताना काय काळजी घ्यायची तुम्हाला? सर्वात महत्त्वाचं, काउंटर सेल किंवा मनाने जाऊन कुठलीही औषधी घेऊ नका. कारण ब्लड प्रेशरच्या सुरू असलेल्या गोळ्यांमध्ये काही प्रकारच्या अशा गोळ्या असतात जे की बीपी ॲब्रप्ट डाऊन करतात. आणि ह्या ज्या मेडिसिन्स असतात ज्यामध्ये की फ्लो लिंगाकडे वाढतो किंवा सेंट्रली ते ॲक्ट करणारे आहेत किंवा लोकली ॲक्ट करणारे आहेत, दोन्हीचं कॉम्बिनेशन जर झालं तर बीपी डाऊन होतो. म्हणून तुम्हाला शॉर्ट ॲक्टिंग लागणार आहे का, लॉंग ॲक्टिंग लागणार आहे का? सिंगल ड्रग थेरपी बऱ्याचदा वर्क का करत नाही? कारण ब्रेन, हार्मोन आणि ऑर्गन हे तिन्ही यामध्ये इन्व्हॉल्व असतात. आणि तिन्हीची इन्व्हॉल्व ठेवण्यासाठी टेस्टोस्टेरॉन कमी आहे का, फ्लो कमी आहे का, सेन्सेशन जास्त झालेलं आहे का, हे पाहिलं जाईल. आणि जरी तुम्ही या गोळ्या आता घेणारीच एक्झॅक्टली लोक सांगतो 22 वर्षापासून ते माझ्याकडे सध्या 85 वर्षापर्यंत ह्या मेडिसिन चालू असतात. पण सेक्सॉलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट, सिरोलॉजिस्ट यांच्या मार्गदर्शनाखाली घेतल्या तरच तुम्ही ते सेफली घेऊ शकता. नक्कीच डॉक्टर, आणखी एक यालाच धरून मला विचारायचं आहे. आता कमजोरीची समस्या असते, पण Definitely. कमजोरी पण आहे, शीघ्रपतनाची पण अच्छा, समस्या आहे. okay. आणि अशांना जर सेक्स ट्रीटमेंट घ्यायची आहे तर Yeah. काय काळजी घ्यायची? नक्कीच. याचं उत्तर मला हवंय, पण आता ब्रेकची चालेल. वेळ झाली. हरकत ब्रेक नाही. घेऊया. हरकत नाही. तर मग एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया.
ब्रेक नंतर आपलं स्वागत. आपण पाहताय साम टीव्ही. डॉक्टर, प्रश्नाचं उत्तर माझ्या अच्छा. सेक्स ट्रीटमेंट घ्यायची आहे आणि आणि कमजोरी शीघ्रपतन पण Right. आहे, तर दोन्ही तेव्हा सोबत काय आहे. करायचं? नक्कीच फार महत्वाचा प्रश्न आहे हा. जवळपास सर्वांना ज्या प्रकारची पुरुषांमध्ये कमजोरी येते त्यामध्ये कमजोरी, शीघ्रपतन, लहान लिंग आणि इच्छाशक्ती कमी होणे अशा प्रकारचं ट्रायड असतं. मग हे कधीही आयसोलेटेड येत नाही का? रिझन असं आहे, एज वाढताना प्रत्येक गोष्टीचं अपेक्षण होतं, हार्मोनल इम्बॅलन्स होतं, त्याचबरोबर हायपर सेन्सिटिव्हिटी म्हणजे त्या अवयवाच्या समोरच्या भागाला हायपर सेन्सिटिव्हिटी येते. काही इन्फेक्शन झालेले असतात, काही जण डायबिटीससारखे आजार झालेले असतात, काही बॅलॅनोपोस्टायटिससारखे आजार असतात. मग अशा केसमध्ये कमजोरीची ट्रीटमेंट देताना शीघ्रपतनची का द्यावी लागते की नुसतंच तुम्हाला इरेक्शन करायच्या मागे लागले तुम्ही आणि मध्येच तुम्ही ड्रॉपडाऊन झाले, त्या ठिकाणी विरेस्खलन झालं, इजॅक्युलेशन झालं, तर ते एन्जॉयमेंट किंवा ऑर्गॅझम तुम्हालाही देखील मिळणार नाही, पार्टनरला देखील मिळणार नाही. तर त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे ॲक्ट करणारे सेंट्रली ॲक्टिंग मेडिसिन आहेत, वासोडायलेटर आहेत, लोकली ॲक्टिंग आहेत, किगल एक्झरसाइजसारखे एक्झरसाइज आहेत. म्हणून अतिशय उत्तम प्रकारे याची ट्रीटमेंट देता येते आणि नक्कीच समोरच्याला काळजी करायची गरज नाही. पण केव्हा हे ॲक्सेप्ट केलं तर आणि ट्रीटमेंट घेतली तर. नक्कीच. आता वेळ झाली आहे आपल्या क्विज कॉन्टेस्टची अच्छा, डॉक्टर, अच्छा. पण त्याआधी विनर कोण आहे महत्वाचा आजचा? मुवमेंट सांगूया आपण त्यांना. अनिल जाधव मागच्या वेळेसचे विजेते आपल्या सेंटरला आले, त्यांनी प्रोटीन घेतलं, गिफ्ट घेतलं, आपल्या मित्रांना देखील देण्यासाठी ती पुस्तकं घेऊन गेली. तर त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक. आणि अशाच पद्धतीने तुम्हाला देखील सहभागी व्हायचं असेल तर आता इम्पॉर्टंट मोमेंट तुमचा चिठ्ठी काढायला म्हणजे लागेल. इतकं मात्र सर्वांचं लक्ष तुमच्याकडे असतं बरं का. आणि सर म्हणे मॅडमला सांगा आमची पण काढा. आता म्हणलं ते मॅडमच्या हातात असतं, ते आमच्या हातात नसतं काढायचं. ही चिठ्ठी चला निघाली पाहूया. पण सर्वांचा नंबर नक्कीच क्रमाक्रमाने लागणार. आता आपण कुठे गेलो पाहूया. या ठिकाणी आपण गेलो पुण्याला. भामरे पांडुरंग यांचं अगदी मनापासून अभिनंदन. कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं तर कमजोरीसोबत लहान लिंग असेल तर काय ट्रीटमेंट घेतात, कशी घेतात, तर CAT कॉयटल अलाइनमेंट टेक्निक हा एक प्रकार असतो ज्यामध्ये की आपण प्युबिक सिम्पायसिस म्हणजे आपल्या लिंगाच्या वरच्या भागाला जी बाजू असते त्यांनी फिमेल पार्टनरला लुब्रिकेंट वापरून फ्रिक्शन करणे, त्याचं अलाइनमेंट करणे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी पिशॉट थेरपी असतात, त्या घेतल्या तरी अतिशय चांगला रिझल्ट त्यांना मिळतो. अतिशय छान असं त्यांनी उत्तर दिलेलं. आणि अशी सहभागी होण्यासाठी प्रश्न विचारला लागेल. प्रश्न विचार. तर कमजोरीसोबत शीघ्रपतनाचा त्रास जर असेल तर अशा केसमध्ये काय ट्रीटमेंट घ्यायची असते. हा शो जर मिस झाला असेल तर साम टीव्ही स्क्रीनचा मंत्र टाईप जरी केलं मला पूर्ण शो पाहता येईल. डायरेक्ट फोन लावा, मेल पाठवा, मेसेज पाठवा किंवा आमच्या टीमला तुम्ही ते उत्तर घेऊ शकता. आणि या ठिकाणी काही चित्रफितीमध्ये तुम्ही पाहताय की आमचे मित्र मिस्टर विलास कदमजी, नंतर आमची त्यांची कन्या साईश्री, त्याचबरोबर डॉक्टर मानसी आणि अशी आमची पूर्ण मित्रमंडळी, इव्हन आमचे येस बँकचे मित्र देखील गोवेकर देखील भेटायला आले होते. त्यांच्या सर्व स्टाफने खूप आनंद व्यक्त केला आणि आपल्या सुखीवाचा मंत्राचा शो ते नेहमीच पाहत असतात. परत आपल्या सर्व दर्शकांचं, सर्व भगिनींचं मनापासून अभिनंदन. आणि जी यंग मंडळी आहे, तरुण मंडळी आहे, आता ते देखील समोर बसलेली दिसत आहेत मला, त्याचा आनंद घेत आहेत. आणि खरंच मित्रांनो, आयुष्यात डिप्रेस होऊ नका, काहीही चिंता करू नका, उघडपणे गोष्टी ॲक्सेप्ट करा आणि लग्नाच्या अगोदर तुमचं नंतर आयुष्य चांगलं होण्यासाठी भेटा. आणि बाकी तुम्ही आणखी सांगू शकता मॅडम. नक्कीच. तर कुठल्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला एखादी लैंगिक समस्या आहे किंवा शारीरिक समस्या आहेत, इतर व्याधी आहेत, या जसं आपण खुलेपणाने सांगतो त्याविषयी आपण डॉक्टरांकडे जाऊन त्यांचं मार्गदर्शन घेतो. तर काही लैंगिक समस्या असतील, काही कमजोरी असेल, व्याधी असतील, तर याबद्दलही व्यक्त व्हा, उघडपणे बोला. तुम्ही तज्ज्ञांना भेटा. डॉक्टर विजय दहीफळे यांना तुम्ही भेटू शकता, त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. आणि त्यासाठी नंबर्स जे आहेत स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे ते नोट डाऊन करून घ्या. सरांच्या सगळ्या सेंटर्सची नावं आहेत, ही त्यांचे नंबर्स आहेत, सरांचा ईमेल ID आहे, तसंच सरांच्या वेबसाईटचं नाव आहे. वेबसाईटवर तुम्ही गेलात तर अपॉइंटमेंटचं बटन दिसेल, ते क्लिक करा आणि अतिशय सहजगत्या तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊ शकता. डॉक्टर, आता वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रेक्षकांचा निरोप घेऊया. नक्कीच घेऊया. तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. नक्की सर. आता प्रेक्षकांचा निरोप घेऊया. तर आता आम्ही इथेच थांबतोय. मात्र पुढच्या शुक्रवारी आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन प्रश्नांसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, गुड नाईट, नमस्कार.